वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण पार्शियल डिफरन्शिएशनचं इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. टाइप 1 प्रॉब्लेम बेस्ड ऑन फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह अँड मिक्स्ड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. त्यातले फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हचे आपण न्यूमेरिकल इथे सॉल्व्ह करू. बघा, जसं मी इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये सांगितलं होतं, तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युला इथे आले पाहिजेत. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे सगळेच फॉर्म्युले तुम्हाला इथे आले पाहिजेत आणि काही न्यूमेरिकल सुद्धा तिथे तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे, कारण इथे आपण पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये डेरिव्हेटिव्हच फाइंड आउट करणार आहे. फक्त कसं आहे, पार्शियल वेने इथे सॉल्व्ह करणार आहे. एकाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि एकाला विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर वाय कॉन्स्टंट, विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर एक्स इथे कॉन्स्टंट. मग आता आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू. विंटर 24च्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. इफ फंक्शन एक्स वाय इज इक्वल टू 2x प्लस 3y, फाइंड डेल फंक्शन बाय डेल एक्स अँड डेल फंक्शन बाय डेल वाय. बघा, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय आपल्याला इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची. बघा, सर्वात पहिले इथे गिवन डेटा लिहून घेतो. बघा, क्वेश्चन 1चं सोल्युशन. क्वेश्चन 1 ला इथे सॉल्व्ह करायचं आहे. काय दिलेलं आहे फंक्शन? बघा, फंक्शन 2x प्लस 3y, फंक्शन 2x प्लस 3y, फंक्शन 2x प्लस 3y, फाइंड डेल फंक्शन बाय डेल एक्स, डेल फंक्शन बाय डेल वाय. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स डेल आला म्हणजे काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आली. बघा, पहिले विथ रिस्पेक्ट टू एक्स करू. डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला वाटलं तर मी त्या ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा, किपिंग वाय कॉन्स्टंट. वाय कॉन्स्टंट हे एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही. एक्स असताना काय, वाय इथे कॉन्स्टंट असेल. बघा, फंक्शन डेल फंक्शन बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल बाय डेल एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे 2x प्लस 3y. मग मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतोय, तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. डेल फंक्शन बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल बाय डेल एक्स 2x, बघा ब्रॅकेट ओपन केलं, डेल बाय डेल एक्स 3y, डेल फंक्शन बाय डेल एक्स इज इक्वल टू. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, टू कॉन्स्टंटला बाजूला ठेवलं, टू आपला कॉन्स्टंट आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते 1. बघा, तसं आपलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, वाय इथे काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे 3 आणि वाय दोन्ही काय झाले, कॉन्स्टंट झाले. 3 तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि वायला आपण काय घेतो, कॉन्स्टंट कन्सिडर करतो. याची डेरिव्हेटिव्ह काय झाली, 0. याची डेरिव्हेटिव्ह काय झाली, 0. बघा, डेल फंक्शन बाय डेल एक्स 2 इंटू 1 काय येईल, 2. 2 इंटू 1 काय येईल, 2. एकदम सिंपल आहे. देन बघा, हे झालं फर्स्टचा आन्सर. देन सेकंड फाइंड आउट करू. बघा, फंक्शन तो दिलेला आहे तोच, फंक्शन 2x प्लस 3y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. आता काय बघा, डिफरन्शिएट पार्शियली लिहितो इथे, डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. बघा, y असताना x काय असेल, आपला कॉन्स्टंट असेल. मग डेल फंक्शन बाय डेल वाय, डेल बाय डेल वाय 2x प्लस 3y. बघा, आता तुम्ही असं डायरेक्टली सुद्धा लिहू शकता, डायरेक्टली ब्रॅकेट न ओपन न करता डायरेक्टली सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पण इथे ब्रॅकेट ओपन करून मी दाखवलं तुम्हाला, विदाउट ब्रॅकेट ओपन करता सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता, तुमचं जर फास्ट तुम्हाला जमत असेल तर. डेल फंक्शन बाय डेल वाय, समजा तुम्हाला फास्ट जमतंय. बघा, डेल बाय डेल वाय, आता इथे एक्स आहे, ही काय डायरेक्टली 0 होईल. ठीक आहे, मी ब्रॅकेट इथे ओपन करतो. डेल बाय डेल वाय 2x प्लस डेल बाय डेल वाय 3y. बघा, डेल फंक्शन बाय डेल वाय विथ रिस्पेक्ट टू वाय. एक्स आपला काय असतो, एक्सला काय करतो, कॉन्स्टंट अज्युम करायचं. 2 सुद्धा कॉन्स्टंट आहे, याची डेरिव्हेटिव्ह काय होते, 0. याची डेरिव्हेटिव्ह काय होते, 0 प्लस विथ रिस्पेक्ट टू वाय 3 ला बाजूला ठेवून दिलं, 3 कॉन्स्टंट आहे. डेल बाय डेल वाय, वाय म्हणजे वायची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते 1.
वायची डेरिव्हेटिव्ह काय ते 1. मग डेल फंक्शन बाय डेल वाय 0 प्लस 3 इंटू 1 का होईल 3. 3 इंटू 1 का होईल 3. बघा अशा प्रकारे तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह इथे फाइंड आउट करायचं. एकदम सिम्पल आहे. आणि अशा टाईपच्या न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी 100% विचारला जातो क्वेश्चन नंबर 1 मध्ये. क्वेश्चन नंबर 1 मध्ये हा क्वेश्चन तिथे विचारला जातो. तर आता सेकंड वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू. हे क्वेश्चन 1 चं सोल्युशन होतं. क्वेश्चन 2 चं सोल्युशन करू. सिंपल आहे. फक्त डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला तिथे आले पाहिजेत. मग काय दिलंय फंक्शन. फंक्शन आपल्याला काय दिलंय फंक्शन एक्स वाय इज इक्वल टू 3x प्लस 4xy फाईन डेल फंक्शन बाय डेल एक्स आणि डेल फंक्शन बाय डेल वाय. कधी विचारलाय विंटर 23 च्या एक्झाम मध्ये. फंक्शन काय दिलंय 3x प्लस 4xy. आता पहिले विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करू. डिफरन्शिएट पार्शियली लिहितो इथे. डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि किपिंग वाय कॉन्स्टंट. आपला काय असेल वाय इथे कॉन्स्टंट असेल. डेल फंक्शन बाय डेल एक्स बघा डेल बाय डेल एक्स 3x प्लस 4xy 3x प्लस 4xy 3x प्लस 4xy. इथे काय येईल डेल फंक्शन बाय डेल एक्स ब्रॅकेट ओपन करतो डेल बाय डेल एक्स 3x प्लस डेल बाय डेल एक्स 4xy. ब्रॅकेट फक्त इथे ओपन केलं. डेल फंक्शन बाय डेल एक्स इज इक्वल टू बघा 3 कॉन्स्टंट आहे त्याला बाजूला ठेवलं. बघा डेल बाय डेल एक्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह का असते 1. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह का असते 1. इथे काय येईल 1 प्लस बघा आता डेल बाय डेल एक्स 4xy. आता असं आपली कंडिशन आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे 4 आणि y आपले काय दोघं कॉन्स्टंट आहेत. त्यांना दोघांना बाजूला ठेवू. बघा y ला बाजूला ठेवून द्यायचं. 4 ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. y ला सुद्धा काय अज्युम करायचं कॉन्स्टंट. बघा डेल बाय डेल एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. डेल फंक्शन बाय डेल एक्स 3 इंटू 1 3 4y इंटू 1 4y. बघा 4y झालं तुमचं फर्स्ट वाल्याचा आन्सर डेल बाय डेल एक्स. तर सेकंड फाइंड आउट करू. एकदम सिंपल आहे. बघा फंक्शन काय दिलेलं आहे 3x प्लस 4xy. डिफरन्शिएट पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y. बरं y आणि x काय आहे कॉन्स्टंट. वाटल्यास तुम्ही तुमच्या माहितीसाठी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा न्यूमेरिकल प्रॅक्टिस करताना. डेल फंक्शन बाय डेल वाय बघा डेल बाय डेल वाय 3x प्लस 4xy डेल फंक्शन बाय डेल वाय. मग ब्रॅकेट इथे ओपन करतो डेल बाय डेल वाय 3x प्लस डेल बाय डेल वाय 4xy डेल फंक्शन बाय डेल वाय. बघा आता इथे विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे एक्स काय असेल कॉन्स्टंट असेल आणि 3 सुद्धा ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 0. एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. आता विथ रिस्पेक्ट टू वाय बघा विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे काय एक्स का असेल आपला कॉन्स्टंट असेल आणि 4 सुद्धा कॉन्स्टंट आहे. तर 4x ला बाजूला ठेवून दिलं. बघा डेल बाय डेल वाय वायची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. वायची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. बघा इथे तुमचं फायनल आन्सर काय येतं मग. बघा फायनल आन्सर तुमचं इथे काय येईल डेल फंक्शन बाय डेल वाय 0 प्लस 4x इंटू 1 काय येईल 4x इंटू 1 काय येईल 4x. बघा अशा प्रकारचे न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये विचारले जातात 2 मार्क्स साठी. एकदम सिंपल आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. त्याचा आन्सर तुम्ही तिथे नोट डाऊन करून घ्या.